श्री स्वामी समर्थ. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. आज मी बटाट्याची भाजी दम आलू बनवणार आहे. सिंपल रेसिपी आहे. बघा, हे उकडून घेतलेत बटाटे. आता ह्याला छोटे छोटे असे होल करायचे. बघा, असे होल करायचे असं. कारण हे होल केले ना असे, दाखवते तुम्हाला सगळे होल करून. हे असे होल गोल करायचे. ह्यात मसाला जातो. मग छोटे छोटेच घेतले बटाटे. चारच आहेत बटाटे. आता मसाला वाटून घेऊ. बघा, हे मसाला, यात कोथिंबीर टाकायची. आता बघा, हे कोथिंबीर हिरवीगार. हे टाकून सगळं वाटून घ्यायचं. अद्रक पण टाकले थोडं. बघा, आता वाटून घेते. मसाला तयार केला. 2 कांदे भाजून घेतले, खोबरं सुक्कं, अद्रक, लसण, लाल तिखट, कोथिंबीर घालून पेस्ट तयार करून घेतली. आता ह्याची फोडणी तयार करायची. तर कढई झाली गरम, तेल टाकते. आता याचे जिरे, मोहरी, जिरे टाकले, मोहरी, तेजपत्ता, हे सगळं टाकून मग आता पेस्ट टाकायची. बघा, तडतड लागली. आता सगळा मसाला टाकून द्यायचा. पूर्ण मसाला टाकला. आता हे चांगलं हे करून द्यायचं. इकडे गरम करायला ठेवले पाणी. हो का, भाजीला कधी पण गरम पाणी टाकायचं. गरम पाणी. यात गावाकडचे मसाले टाकायचे. लाल तिखट, हळद, थोडं काळं तिखट टाकते. तिखट आहे खूप. ते लाल पण तिखट पहिलं पण टाकलं थोडं मसाला वाटताना. थोडं तळून झालं की त्याच्यात बटाटे सोडायचे. हे होल पडले. मसाल्यात मीठ घालते. मसाल्यात नंतर मग वरून थोडं मीठ टाकायचं. असे सोडायचे बटाटे. अख्खे बटाटा हे पूर्ण गोल गोल. याला दम आलू म्हणतात. यात आता हे गरम पाणी टाकायचं. तर हे थोडं
खाली वर काय हे आधी ऑलरेडी उकडलेले बटाटे आहेत. जमली का बघा भाजी. बघा असं आली. छान आहे का तर्री. थोडं आता चांगलं हे करू देतो. त्याच्यावर कोथिंबीर. झाली भाजी तयार आहे. आता 2 चपात्या टाकून घेते. चवीपुरतं थोडंसं मीठ टाकते, पहिलं टाकलेलं. बघा अशी बनली भाजी. ग्रेव्ही छान झाली ना. या जेवायला आता वाढून घेतो. छान आहे का बघा. ग्रेव्ही छान आली ना. तर ताटात वाढून ठेवते सगळं. बघा असं बनवलं जेवण. जिरा राईस, चपाती, ही भाजी, दम आलूची भाजी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. या जेवायला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.